नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गणिताच्या चॅनलवरती। प्रथम सत्र परीक्षा 2024 विषय आहे मराठी। वेळ आहे 3 तास, गुण 80 आणि इयत्ता 9वीचा हा पेपर आहे। तर तुम्ही पाहू शकता कृतीपत्रिकेसाठी सूचना दिल्या आहेत, बेसिक जे असतात त्या। प्रश्नपत्रिकेवर कुठे काही खाडाखोड करू नये, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि अक्षर लेखन नियमानुसार असावे, आकृती पेनानेच काढाव्यात, सूचनेनुसार आकलन, कृती, व्याकरण यामध्ये आकृत्या काढाव्यात, अशा प्रकारे बेसिक काही सूचना आहेत। व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी फास्ट बोलते, थोडंसं घाई होत असेल तर मला नक्की अवश्य सांगा, कमेंट्स करा। सर्वप्रथम हा व्हिडिओ एकदा शेअरच्या बटनाला क्लिक करा आणि हाईप या बटनावरती क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला जाईल। आपल्या मित्रमैत्रिणी नक्कीच फायदा होईल, कारण आपल्या याच्यामधून तोटा काहीच होणार नाही, सगळ्यांना झाला तर फायदाच होणार आहे। विभाग 1 पाहतात आपण, गद्य विभाग, गुण आहेत 18। यामध्ये उतारा वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। मी खरं तर इथे उत्तरपत्रिका दिलेली नाही आहे, व्हिडिओ फार बनवायचे होते म्हणून मी खरं तर मला वेळ भेटला नाही। तुम्ही पाहू शकताय, पॅसेज वाचून घ्या। सोमत मात्र तुम्ही स्वतः मनाने लिहा। मित्र दिसला तरी मैत्रीचं नातं दिसत नाही। आता सध्या काय चालू आहे याबद्दल तुम्ही लिहू शकता। व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। प्रत्येकाने आपल्या एका मित्राला जर शेअर केला तर नक्कीच त्याचा फायदा त्यांना होणार आहे। प्रश्नपत्रिका उत्तरपत्र वहीमध्ये लिहून काढा, उत्तरांची तयारी करा, पहा आणि प्रश्नपत्रिका झाल्यानंतर, पेपर झाल्यानंतर मला कमेंट्स नक्की करा की पेपर तुम्हाला कसा गेला। अशाच प्रकारचे प्रश्नपत्रिका सतत पडत असतात। प्रश्नांचा ढाचाच एकसारखाच असतो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एकसारखंच असतं, म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवाव्यात। हा आहे पद्य विभाग, गुण आहेत 16 मार्क। तुम्ही पाहू शकता, विठ्ठलाला धरले, विठ्ठलाच्या पायी घातली बेडी, ह्या जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला। आणि कविता दिली आहे तुम्हाला, धरली आहे पंढरीचा चोर, गळा बांधून ये दोर, हृदयबंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडियाला। ही कविता आय थिंक युनिट टेस्टला सुद्धा आलेली होती। रसग्रहण तुम्हाला लिहायचं आहे, विचार सौंदर्य तुम्हाला लिहायचं आहे, सोमत तुम्हाला स्वतः लिहायचं आहे। 2-2 गुणाचे पेपर आहेत, प्रश्न आहेत, सोडू देऊ नका, नुकसान करून घेऊ नका। आणि ही कविता तुम्हाला आवडल्यास लिहा। या झोपडीत माझ्या मी वाचतोय, 2 कविता दिल्या आहेत। प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री तुम्हाला 1 मार्काला लिहायचे आहेत। कुठली एक कविता निवडा आणि तिचे कवयित्री लिहा। त्या कवितेचा विषय काय आहे ह्या तुम्ही लिहा। कविता आवडायची व ना आवडायची कारणे। खरं तर निगेटिव्ह कधीच लिहायचं नाही, पॉझिटिव्हच लिहा। ही कविता आम्हाला फार आवडली आणि का आवडली त्याच्या 2-3 लाईन लिहा, हमखास गुण मिळतात। नुकसान करून घेऊ नका, पेपर अर्धवट सोडू नका, सर्व पेपर पूर्ण करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात। कारण मराठी भाषेमध्ये ग्रॅमॅटिक मिस्टेक फार होतात, म्हणून घाई करू नका, सावकाश लिहा पेपर। स्वच्छता, टापटीपणा, नीटनेटकेपणा, अक्षरावर रेषा सुंदर लिहा, आउट ऑफ गुण मिळाल्याशिवाय राहणार नाहीत। विभाग 3 स्थूल वाचन, गुण आहेत 6। स्थूल वाचन 6 गुणांचा हा पेपर आहे। पहा, तुम्हाला आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा 2 गुणांसाठी। प्रश्न विभाग 4 आहे भाषा अभ्यास, हा आहे 16 गुणांसाठी। 16 गुणांसाठी तुम्हाला भाषा अभ्यास म्हणजेच मराठी व्याकरण, भाषा अभ्यास म्हणजेच आपलं मराठी व्याकरण। तर तुम्ही पाहू शकता, पावसाळी ढग आलं डोंगराच्या मागं, झाडं झाली एडीपाशी खुळी बघ। तर तुम्हाला अलंकार लिहायचे, रूपम आणि उपमीय, रूपम अलंकार। रसविचार लिहायचा आहे तुम्हाला, नाकामधुनी उंट लोंबती, उवा मातल्या केसात, असे अचानक ढग गडगडले, आभाळातील हत्ती पडले। हे खरं तर अतिशयोक्ती आहे, परंतु रसग्रहण तुम्हाला लिहायचं आहे। वाक्यप्रचार म्हणी लिहायचे, कृतकृत होणं म्हणजे धन्य होणं, खूप आनंदित होणं, उपकारित होणं, धूम टेकणे म्हणजे त्या ठिकाणावरून पळ काढणे, त्या ठिकाणावरून निघून जाणे। खालील म्हणींचा पूर्ण करा। दिव्याखाली अंधार, चोराला चावला विंचू, चोरू करू की चू करू, म्हणजेच चोर चोरी करायला गेला आणि त्याला जर विंचू चावला तर तो चोरी करायचं सोडून त्याला ओरडावं की धावत जावं हे कळत नाही, अशा प्रकारची ती म्हण आहे। भाषिक घटकावर आधारित, गटात न बसणारे शब्द ओळखा, सतत आहे। भूमी, धरती, धरणी, माती, जमीन, माती आहे। तक्ता पूर्ण करा, एक वचन आणि अनेक वचन आहे। यंत्र आणि नक्कल आहे, तर यामध्ये पहा, यंत्र, यंत्रे, नक्कल, नकला। आकारविल्हे, शिक्षण, आयुष्य, अश्रू, भाकरी। आकारविल्हे म्हणजे तुम्हाला काय बोलतो आपण, अल्फाबेटिकल्स, म्हणजे अक्षरांच्या क्रमानुसार लावायचे आहेत। ABCD किंवा अ-मध्ये सर्वात पहिलं अक्षर कोणतं येतं, अ म्हणजे अश्रू। 2 नंबरला काय येतं, आयुष्य, आ। नंतर 3 नंबरला काय येतं, भ, भाकरी। आणि नंतर 4 नंबरला शिक्षण, श। अशा प्रकारे तुम्ही इथे लिहू शकता। लिंग बदला, मुलगा मुलगी, मित्र मैत्रीण, शिक्षक शिक्षिका, शेजार शेजारी, अशा प्रकारे। लेखन नियमानुसार लेखन शब्द ओळखायचे आहेत। परफेक्ट शब्द, बंदीखाना, दृष्टांत, हितचिंतक, आशीर्वाद, कुतूहल, हा नाही आहे, हा आहे कुतूहल, प्रोत्साहन, अशा प्रकारे। हा आहे कोमा, म्हणजेच आपण काय बोलतो स्वल्पविराम, असा शब्द नाही आहे, चुकलेला इथे कोणीतरी मुलांनी लिहिले स्वल्पविराम।
आणि इथं आहे उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक क चिन्ह. अशा प्रकारे पारिभाषिक शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेतील शब्द आपल्या भाषेमध्ये एक्सप्रेस करणे. सेक्रेटरी म्हणजे सचिव, एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. विभाग 4 आहे उपयोजित लेखन. उपयोजित लेखन आहे 24 गुणांसाठी. यामध्ये उपयोजित लेखन म्हणजेच पत्रलेखन, निबंध लेखन, कहाणी लेखन, वृत्तांत लेखन हे सर्व प्रकार असतात यामध्ये. तो 24 मार्कासाठी. हा कधीही पहा, तुम्ही पहा, व्याकरण विभाग आहे तुमचा 16 मार्क. एक मिनिट, जस्ट मिनिट, किती मार्क्सचा आहे आपण आत्ताच पाहिलं, बरोबर. हे पहा, भाषा अभ्यास आहे तुमचा 16 मार्क्स आणि हे आहे 24 मार्क. म्हणजे 30 मार्क तुम्हाला इथं इझिली न अभ्यास करताच मिळतात. फक्त तुमचं ग्रामर पक्कं असलं पाहिजे. पहा तुम्ही, पत्रलेखन खूप सोपं आहे. पत्रलेखन लिहिण्याची पद्धतीसुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पत्रलेखन कसं करावं यासाठी मी 3 ते 4 व्हिडिओ बनवले. चॅनलवरती पहिल्या जा, व्हिजिट करा, प्लेलिस्टमध्ये पहा. आणि आपल्या चॅनलवरती 3-4 मी व्हिडिओ बनवले आहेत. पत्रलेखन कसं असावं, मागणीपत्र आहे, विनंतीपत्र आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही पत्रलेखन करू शकता. नेक्स्ट आहे सारांश लेखन. सारांश लेखन प्रश्न क्रमांक 1 मधील जो उतार आहे त्याचा 1/3 म्हणजे 1 पैकी 3रा भाग. तर 3रा भाग तुम्हाला लिहायचा आहे, पूर्ण लिहायचं नाही आहे. आणि आ जो आहे तो आहे पुढीलपैकी कोणत्या 2 कृती करा. जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन दोन्हीपैकी एक करायचं आहे. पुढे दिलेल्या शब्दावरून आकर्षक जाहिरात करायची आहे. काय दिली, छत्री, रेनकोट, पाऊस. जसं दुकानामध्ये सेल लागतो पावसाळ्यामध्ये छत्री, रेनकोट, पावसाचा, तर अशा प्रकारे तुम्ही सुंदर अशी जाहिरात बनवू शकता. जाहिरात लेखनाचा सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ भेटेल तुम्हाला. बातमी लेखन. मोहिते पाटील विद्यालय, मानखुर्द, जागतिक विज्ञान दिन 16. जागतिक विज्ञान दिनानिमित्त सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे व्याख्यान कधी ठेवलं आहे, 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर होमी बाबा सभागृहामध्ये ठेवला आहे. यासाठी कार्यक्रम कधी सुरू झाला, कार्यक्रमाची सांगता कशी झाली, शेवट कसं झाला, कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे, त्यांचं आगमन, त्यांनी दिलेलं भाषण, त्यांनी मुलांना उत्तेजित केलेलं, हे सर्व भाषण तुम्ही लिहून त्यांचा टाईम, वेळ सर्व लिहायचं असतं. त्याला म्हणतात आपण बातमी लेखन. जसं तुम्ही वृत्तांत लेखन पेपरमध्ये बातमी कोणतीही वाचता, ती बातमी कधी घडली, कशी घडली, किती वेळाने घडली, त्यावेळेस कोण कोण उपस्थित होते, सर्व गोष्टी जे सांगतो त्याला आपण बातमी लेखन असं म्हणतो. दुसरं आहे कथालेखन. कथालेखन जे आहे ते तुम्हाला इथं काही शॉर्ट्स दिलेले असतात, व्हिडिओ म्हणजे मुद्दे दिले असतात किंवा एक पॅसेज दिला असतो अर्धवट, आणि तो पूर्ण करून तुम्हाला कथा लिहायची आहे. अपूर्ण कथा वाचून पूर्ण कथा करायची आहे. लेखन कौशल्य तुम्हाला लिहिलं आहे. लेखन कौशल्यामध्ये खालील लेखन प्रकारातील कोणती एक कृती सोडवा. प्रसंग लेखन किंवा याला और आहे अजून एक. प्रसंग लेखनामध्ये तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा ना. हा व्हिडिओ आपल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओ आवडेल आणि परीक्षेमध्ये मदत होईल. 1 ऑक्टोबरपासून सर्वत्र परीक्षा सुरू होत आहेत, तर पहा तुम्ही. आणि अजून एक मला सांगायचं की हाईप हे बटन तुमच्या व्हिडिओच्या खाली दिसेल, पहा हाईप, या बटनाला क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपला एकतरी व्हिडिओ व्हायरल होऊ देत अशी मला अपेक्षा आहे तुमच्याकडून. चला तर मग, कारण आपण एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो विद्यार्थ्यांसाठी, मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी मी दिलेल्या आहेत. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये खूप साऱ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील, त्याचा फायदाच होणार आहे तुम्हाला. प्रसंग लेखन आणि अनुभव लेखन म्हणजे काय, प्रलयकारी पाऊस. आत्ता पहा, सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर हा प्रसंग अतिशय ताजा म्हटलं तरी आहे. सर्व संपूर्ण महाराष्ट्र अगदी हेलावून गेलेला आहे. लोकांना, शेतकऱ्यांना खूप नुकसान झालेलं आहे. लहान मुलं, शेतकरी, म्हातारी माणसं, वयस्कर लोक सर्व अगदी रस्त्यावर आहेत. अन्न खाण्यापिण्याची भ्रांत आहे. पावसाळा, पाणी प्रत्येक नदी, नाले, ओढे ओसांडून वाहत आहेत. तलाव भरलेले आहेत, गावामध्ये पाणी भरलेलं आहे, घरं ओसाड पडलेली आहेत, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि लोक अगदी दारोदारी कुठेही बाजूला गेलेले आहेत. त्यांना खाण्यापिण्याची भ्रांत आहे. अशा प्रकारे परिस्थिती, भयानक परिस्थिती आली महाराष्ट्रावरती, अतिशय भयानक. पंजाबमध्ये सुद्धा झाले. यावरती तुम्ही TV, न्यूज, मीडिया पाहून सुद्धा याचं उत्तर तुम्ही छान लिहू शकता. इथे तुम्हाला कुठेही पाठांतरण, वाचन करायची गरज नाही, फक्त बातम्या बघितल्या तरी तुम्ही खूप छान लिहू शकता. प्रलयकारी पाऊस, मुंबई मुसळधार पाऊस, दळणवळणाची व्यवस्था ठप्प, अगदी पूल वाहून गेलेले आहेत त्यामुळे दळणवळण खरोखर ठप्प झालेले आहे. वीज पुरवठा खंडित झालेला आहे, रस्ते तुडुंब भरले आहेत, पावसाचं नको स्वरूप झालेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा व्हायरल करा. पुढचा आहे आत्मकथन. त्याला किंवा आहे, आत्मकथन किंवा प्रसंग लेखन आहे. किंवा हा शब्द दिलेला आहे. पुढे दिलेल्या घटकाच्या आत्मकथा. दुष्काळग्रस्त शेतकरी. पहा, दुष्काळ म्हणजे ओला आणि सुका, 2 दुष्काळ असतात. ओला म्हणजे पाऊस, जास्त पाऊस, आणि दुसरा आहे सुका म्हणजेच काय, पाणी नसणे. आता जो आहे तो ओला दुष्काळ आहे. आता सध्या तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राची काय अवस्था झालेली आहे. शेतकरी अक्षरशः ढसाढसा रडतोय.
खरं तर पावसाने फक्त घरच वाहून नाही नेलं तर त्या शेतकऱ्याची स्वप्न, त्या शेतकऱ्यांच्या लहान मुलाची परीक्षा फी आणि त्या मुलांची असणारी स्वप्न, घरातील खाद्य, हे सर्व काही धुळीस मिळालेलं आहे. चिखलात अगदी वाहून गेलेलं आहे. अतिशय भयान परिस्थिती झालेली आहे. शेतकरी ढसाढस रडतोय. तर हे शेतीवर अपार प्रेमच नाही. शेतकरी आहे त्याला दुष्काळग्रस्त आहे. पावसावर अवलंबून शेती आहे. कोरडवाहू जमीन होती. कर्जबाजारी झालेलं आहे. मुलांचं शिक्षणाला पैसे देणं अशक्य आहे. सरकारी मदतीची अपेक्षा आहे. अशा प्रकारे खूप सुंदर तुम्ही बातम्या जर पाहिल्या, न्यूज ऐकल्या टीव्हीला, तरी तुम्ही उत्तर छान लिहू शकता. तर सर्वात जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शुभ दीपावली. कारण आता 1 ऑक्टोबरपासून आपल्या दिवाळीच्या प्रश्नपत्रिका सुरू होतील, पेपर सुरू होतील. तत्पूर्वी व्हिडिओला व्हिजिट करा आणि मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.